नमस्कार, सुषमा पागार. तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण स्प्रिंग रोल शीट बनवणार आहोत, म्हणजेच मैद्याची चपाती. हा मी कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे 2 चम्मच आणि त्याच्यामध्ये मैदा ॲड केलेला आहे. या मैद्यामध्ये मी मीठ ॲड केलेलं आहे चवीनुसार, तेल. हा पीठ आपण आता मळून घेणार आहोत, बट आपण हा पीठ एकदम सॉफ्ट मळून घेणार आहोत. आपण जसं चपातीसाठी मळतो त्या पद्धतीने नाही मळायचं आहे, तर थोडंसं त्याच्यापेक्षा पातळ मळायचं आहे. पाण्याची जशी आवश्यकता असेल त्यानुसार पाणी ॲड करायचं आहे. मी मैदा अंदाजानुसार घेतलेला आहे, म्हणजे मला जेवढे रोल्स बनवायचे आहेत त्याप्रमाणे घेतलेला आहे. तुम्हीसुद्धा त्यानुसार घेऊ शकता. आणि याच्यामध्ये मी ऑइल ॲड केलेला आहे आणि पीठ पुन्हा छान मळून घेतलेला आहे. या पद्धतीने हा पीठ आपण मळून घ्यायचा आहे. हा पीठ जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही. एक 15 मिनटं मी रेस्टिंगसाठी ठेवून दिलं होतं आणि हा पुन्हा एकदा पीठ मळून घेऊया. याच्यामध्ये थोडंसं तेल पुन्हा ॲड करून पीठ छान मळून घ्यायचं आणि मग ह्याचे गोळे करून घेणार आहोत. स्प्रिंग रोल शीट म्हणजे मैद्याची चपाती आणि ही चपाती आपण फ्रँकीसाठी यूज करतो. फ्रँकीसाठी आपण गव्हाच्या पिठाची सुद्धा चपाती यूज करू शकतो. बट आज आपण मैद्याची चपाती कशी बनवतात हा व्हिडिओ बघत आहोत. आणि ही चपाती या पद्धतीने लाटून घ्यायची आहे. त्याला सुका पीठ लावून छान, तो सुद्धा मी मैद्याचाच पीठ यूज केलेला आहे. तर ही चपाती आपण अशा पद्धतीने लाटून घेत आहोत. ही चपाती मधून नाही लाटायची आहे, तर बाजूबाजूने लाटायची आहे. चपातीची साईज तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग ठेवू शकता. मी या पद्धतीने ही चपाती लाटून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकता एकदम पातळ चपाती ही झालेली आहे. ही एक चपाती आपण लाटून घेतलेली आहे आणि हिच्यावरती आपण सुका पीठ ठेवून द्यायचं आहे, कारण की आपण चपात्यांची थर बनवणार आहोत. म्हणजे 4 चपात्यांचा आपण थर बनवणार आहोत आणि सेम प्रोसेस असणार आहे. थर बनवताना प्रत्येक थरावरती आपण पीठ ठेवणार आणि दुसरी चपाती ठेवून देणार आहोत. अशा आपण 4 चपात्या लाटून घेणार आहोत आणि नंतर मग त्या चपात्या आपण सर्व शेकवून घेणार आहोत. मी इथे सुका पीठ यूज केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही ऑइलसुद्धा यूज करू शकता. म्हणजे प्रत्येक थरावरती आपण ब्रशने ऑइल लावायचं आहे आणि चपातीचा थर ठेवून द्यायचा आहे. तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा करू शकता. आपण जर पीठ पातळ मळलं तर मग चपात्या छान एकदम सॉफ्ट बनतात आणि त्या बराच वेळ सॉफ्ट राहतात. त्याच्यामुळे थोडंसं पीठ पातळ मळायचं आहे. चपात्या मी लाटून घेतलेल्या आहेत. आता आपण ह्या चपात्या सर्व शेकवून घेणार आहोत. ह्या मी एकसाथ सर्व शेकायला ठेवून दिलेल्या आहेत. आपण आधी एक साईड शेकवून घेऊया, नंतर दुसरी साईड शेकवून घेणार आहोत. आणि हे आपण चपाती पूर्ण व्यवस्थित शेकवून नाही घ्यायची आहे, तर ती हाफ शेकवून घ्यायची आहे आणि हाफ आपण नंतर शेकवतो जेव्हा आपण फ्रँकी बनवतो तेव्हा. फ्रँकीचा व्हिडिओ मी उद्या अपलोड करेन, तर व्हिडिओ नक्की बघा. आणि आपण हे स्प्रिंग रोल शीट अशाच प्रकारे शेकवून घेणार आहोत. प्रत्येक चपाती आपण एक एक अलग करतो तशी दुसऱ्या साईडने ती चपाती शेकवायची आहे आणि सुटसुटीत करायची आहे. तुम्ही जर ते स्लो फ्लेमवरती शेकवलेत तर ते हळूहळू सुटसुटीत होतात. आणि बघायला गेलं तर एकदम सोपी रेसिपी आहे ही. फक्त आपण घाबरत असतो बनवण्यासाठी, बट असं काहीच नाही, एकदम सोपी रेसिपी आहे. एकदा घरी नक्की ट्राय करून बघा. आणि हा आजचा स्प्रिंग रोल शीटचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही जर यूट्यूब चॅनल पेजवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चॅनलला जेव्हा सबस्क्राईब करता तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आपण पुन्हा भेटणार आहोत एक नवीन रेसिपी घेऊन. धन्यवाद.